मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि आज वर्षा गायकवाडने म्हटलेलं आहे की 24 नगरसेवक हे आमचे 24 कॅरेट सोन्यासारखे आहेत, त्यामुळे ते जनतेचा आवाज बनते। आपल्यासोबत काँग्रेसचे नगरसेवक आहेत। ज्या प्रकारे वर्षाताई म्हणाल्या की 24 कॅरेट प्रमाणे नगरसेवक आहेत, काय टार्गेट राहणार आहे समोर तुमच्या? जे जबाबदारी आम्हाला जनताने दिलेली आहे त्याला चांगल्या प्रकारे पार पाडू अशी आमची अपेक्षा आहे आणि जनताचे जे प्रश्न आहे त्याला सोडण्यासाठी काँग्रेस पक्ष या दाई तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही खूप मजबूतीला आणि खूप ताकदवरला तिकडे अपनी आवाज़ जो है बुलंद करू और जे प्रश्न आहे जनताचे स्वास्थ्य इशू आहे, एज्युकेशन शिक्षाचा इशू आहे, पाण्याचा इशू आहे आणि अनेक इश्यूज जे आहे त्याला सगळ्यांना आम्ही टीम म्हणून काम करून महानगरपालिकामध्ये आपला बघायला मिळेल की आम्ही मुख्य विरोधी पक्षांच्या भूमिकावर येणार आणि भारतीय जनता पार्टी जे पण मुंबईकरांच्या हिताच्या विरोधात जे काम करणार त्यांना रोखण्याचं काम काँग्रेस पक्ष करेल अशी आमची आशा। खरं तर काँग्रेसचे 24 आहेत आणि पुढे महायुतीचे एवढे मोठे नगरसेवक असणार आहे, किती मोठा तुमचा हा आवाज असणार आहे सभागृहात? आमच्याकडे असं आहे कि यंग पण आहे आणि ओल्ड पण है। हमारा अभी तीसरी बार हमारा है, हमको सबको तजुर्बा, अशरफ भाई हमारे लीडर ऑफ द हाउस चुने गए हैं। तो असं आहे की आम्हाला माहीत आहे काय परिस्थिती आहे, इकडे काय चाललं आहे, 4 वर्षापासून काय चाललं होतं आम्ही बघितलं, कसं कॉस्मेटिक काम करून ॲडमिनिस्ट्रेशन बसून कसं कॉस्मेटिक काम झाला सगळ्याला माहीत आहे, सगळं खरं मुंबईकराला माहीत आहे। खरी परिस्थिती अशी आहे की आम्हाला फाईट करायचं आहे, ऑपोजिशनचा रोल निभावायचा, आम्हाला सगळं इश्यूज मुंबईकरचे फ्रंटवर घेऊन काम करायचं आहे। तुमची पहिली टर्म आहे, काय प्लॅनिंग असणार आहे, कशा प्रकारे सगळं नगरसेवक म्हणून तुम्ही जबाबदारी पार पाडणार आहे? प्लानिंग एज इन मेरा पूरा ब्लूप्रिंट चल रहा है ऑलरेडी। तो हेल्थ सेक्टर में बहुत ज़्यादा काम करना है, पब्लिक सेक्टर में जैसे आप जानते हैं वोट ये जो मतदार ये थी यादी थी उसमें इतने सारे इश्यूज थे, इतने सारे लोग थे जिनको वो सेंटर्स ही नहीं मिले, वो वोट ही नहीं कर पाए। तो ये एक ऐसा कॉमन इशू है जो कि बहुत मैटर करता है, तो उस पर काम करना है। हेल्थ सेक्टर पे बहुत ज़्यादा काम करना है, जो कि कोविड की वजह से एक लीप हो गया है लोगों में, इम्यूनिटी के प्रॉब्लम्स हो गए हैं। मैं बैकग्राउंड से डॉक्टर हूँ तो मेरा बहुत ज़्यादा फोकस वहीं पर है। आपका फोकस क्या रहेगा? मेरा फोकस रहेगा बीएमसी को लोगों तक पहुंचाना, जो हमारा मूलभूत काम होता है, जो एक नगर सेविका का यही काम होता है कि बीएमसी की जो सुविधाएं हैं वो जन तक पहुंचाए बिना किसी रोक के, बिना किसी छल के। ये हमारा उद्देश्य है यहाँ पर। बीजेपी सेना का इतना सब कॉर्पोरेटर है, आपके सामने इतने बड़े सब है, कैसा फाइट करेंगे उनके साथ? मेरे साथ मेरी जनता है। आज जब मैं रास्ते पर चलती हूँ, जब जन से मिलती हूँ तो वो यही कहते हैं कि हमारी दुआएं कबूल हुई है। ये बहुत बड़ी बात है, वो मुझ में एक उम्मीद देखते हैं। तो कहीं ना कहीं वो भरोसा मैं जो लोगों से मिल चुकी है मुझे, उसी को उन्हें लौटाना है और वो मेरी सबसे बड़ी ताकत है। कुठला विषय तुम्हाला वाटतो का त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवला पाहिजे आणि तुम्ही सभागृहात गेल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवाल? मी सर्वांना हेच सांगते की निवडून आल्याबद्दल मी सर्वांचा मदत करणार, मी सर्वांना विचारणार की तुमचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना समजून आज काम करणार मी। वर्षाताईंनी ज्या प्रकारे 24 नगरसेवक हे 24 कॅरेट प्रमाणे आहेत, कसं असणार आहे सगळे? नक्कीच आम्ही खरंच होणार आहेत आणि या काळात आम्ही हे सगळं प्रूफ करणार आहे। मार्केटमध्ये 24 कॅरेटला डिमांड फार असते, त्यामुळे कुठेतरी ऑफरसुद्धा नाकारता येत नाही। ऑफर हेच आहे की या वॉर्डेत 2-2 नगरसेवक आहे आणि आम्ही लोकांनी टीम फार चांगला बनवला आहे की हर गलीत एक नगरसेवक तयार केला आहे आम्ही सगळं। आता आपण काँग्रेसचे नगरसेवक आहेत आणि काय काम करणार आहे त्यांचे विजन त्यांनी मांडलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता संपूर्णपणे महापालिकेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसची नेमकी कशी भूमिका असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामन कृष्णा कापरे, सराज सुरणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।